नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला अधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी देखील वेळेवर उपस्थित राहावं असं आवाहन महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी केलं आहे. महासभा वेळेवर सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे. महासभा वेळेवर सुरू न झाल्यास नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळतो. त्यामुळे ही महासभा वेळेतच सुरू व्हायला हवी. आपण देखील वेळेवरच उपस्थित राहू असं देखील मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं आहे. यापूर्वी महासभा कधीही वेळेवर सुरू होत नव्हती. त्यामुळे बऱ्याचदा प्रशासनावर देखील अंकुश राहत नव्हता. आता प्रशासनावर संपूर्णपणे अंकुश ठेवला जाईल असं देखील महापौरांनी स्पष्ट केलं आहे. तर आपण सुरुवातीलाच सर्व अधिकाऱ्यांना पत्र दिलेले की वेळेवर महासभा चालू करण्यासाठी आपली उपस्थिती तिथे राहील म्हणून आधी. त्याचबरोबर नगरसेवकांना पण आपण तशा सूचना दिलेल्या आहेत की शहराच्या विकासावरती कोणत्याही प्रकारची खीळ न बसण्यासाठी आपण देखील वेळेवर उपस्थित राहावं. ठाणे पूर्व परिसरामध्ये येणाऱ्या खाजगी बसेस बंद न झाल्यास 23 तारखेला कोपरी बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नगरसेविका सौ मालती पाटील यांनी दिला आहे. या संदर्भात ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखाम यांना भेटून त्यांनी एक निवेदन देखील दिलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोपरी परिसरामध्ये खाजगी बसेसचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंटच्या घटना देखील होत असतात. या गाड्यांवर जे वाहन चालक असतात ते अननुभवी असतात. अगदी 18 आणि 20 वर्षांची मुलं या गाड्या चालवत असतात. बऱ्याचदा त्यांच्याकडे लायसन्सेस देखील नसतात आणि त्यामुळे या भागामध्ये ॲक्सिडेंटच्या घटना अनेकदा होत असतात. याकडे सौ मालती पाटील यांनी लक्ष वेधलं आहे. या गाड्या मोठ्या प्रमाणावर हॉर्न वाजवत असतात. त्याचा साहजिकच परिणाम या ठिकाणच्या रहिवाशांवर होतो आहे. स्वतःच्या घराच्या खिडक्या उघड्या ठेवणं देखील आता रहिवाशांना अशक्य बनत चाललं असल्याचा आरोप देखील नगरसेविका सौ मालती पाटील यांनी केला आहे. या संदर्भात गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने आवाज उठवला जात आहे. मात्र महानगरपालिका प्रशासनाने त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं आहे. जर 23 तारखेपर्यंत या बसेस बंद झाल्या नाही तर 23 तारखेला कोपरी बंद आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा देखील मालती पाटील यांनी दिला आहे. कोपरी विभागामध्ये जे स्टेशन कोपरी स्टेशन आणि कोपरी मार्केट, सिद्धार्थनगर, न्यू सिद्धार्थनगर हा जो एरिया आहे, तर ह्या वेळेत इथे ज्या बसेस येतात माझ्या एरियात, तर ज्या प्रायव्हेट बसेस कंपनीच्या पण आहेत आणि बाकीच्या दुसऱ्या प्रायव्हेट बसेस पण आहेत, त्या जे लोकल लोक पूर्ण कंपन्यांची तिथे सोडली जातात आणि स्टेशनची गर्दी, मार्केटची गर्दी, त्यामुळे तिथे असणाऱ्या लोकांना ह्या बसेसचा पूर्ण आवाज, हॉर्न तर असे वाजवतात की मला असं वाटतं लोकांना तर पूर्ण दरवाजे खिडक्या बंद करून ठेवायला लागतात. स्लम एरियातील लोकांना पण CP ऑफिसला देखील मीटिंग आहे. याच्यातून जर काय निर्णय निघत असेल चांगला तर जनतेसाठीचा आमचा हा इशारा आहे. जनतेचं जर भल्याचा जर इशारा असेल आणि बसेस जर बंद होत असतील तर नेमकं आम्ही 23 तारखेचं आंदोलन तिथेच थांबवू आणि मला असं वाटतं आम्ही सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद देऊ. ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरातील हॅपी व्हॅली या ठिकाणी 31,98,000 रुपयांच्या जुन्या नोटा चितळसर मानपाडा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. हॅपी व्हॅली सर्कल येथे एका वॅगनर गाडीतून या नोटा आणण्यात येणार असल्याची माहिती चितळसर मानपाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला असता एकंदर 4 जणांच्या ताब्यामध्ये 31,98,000 रुपये किमतीच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. या नोटा बदलण्यासाठी आणल्या होत्या. त्यापैकी 70% रक्कम ही जे बदलणार त्यांना मिळणार होती, तर केवळ 30% रक्कम ज्याची या नोटा आहेत त्यांना मिळणार होती अशी माहिती देखील पोलिसांनी यावेळेस दिली. या संदर्भात आता आयकर विभागाकडे या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्यात आली असून त्या संदर्भातला अधिक तपास आता आयकर विभाग करेल अशी माहिती देखील यावेळेस देण्यात आली. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो?
नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, हा, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बास, कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट, तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट. Transact, zap. Transact, app. Transact, app. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. ठाणे शहरातील 3 हात नाका परिसरामध्ये समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेच्या वतीने सिग्नल शाळा चालवण्यात येते. सिग्नलवर जी मुलं विविध वस्तू विकत असतात, त्याचप्रमाणे भिका मागत असतात, अशा मुलांना एकत्रित करून ही सिग्नल शाळा सुरू करण्यात आली. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना एक सक्षम नागरिक बनवावं, या दृष्टिकोनातून ही सिग्नल शाळा गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी सुरू आहे. या शाळेमध्ये काल रंगोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. एरवी फक्त भीक मागून किंवा काही वस्तू विकून स्वतःची गुजराण करणारी ही मुलं ज्यावेळेस हातामध्ये रंग आला, त्यावेळेस या मुलांचं एक वेगळंच रूप सगळ्यांच्या समोर आलं. लहान लहान चिमुकले हात हे कधी भीक मागण्यासाठी पुढे येत होते, तर कधी काही वस्तू विकण्यासाठी पुढे येत होते. मात्र काल हे हात चक्क एकमेकांना रंगवण्यासाठी पुढे आले आणि त्यानंतर या मुलांच्या चेहऱ्यावर एक निखळ आनंद दिसून आला. या सगळ्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना विविध प्रकारच्या सणांची माहिती करून देणं, या दृष्टिकोनातून शाळेमध्ये अशा प्रकारचे सगळे सण साजरे केले जातात आणि त्या माध्यमातून या मुलांची डेव्हलपमेंट केली जाते, असं संस्थेच्या वतीने सांगण्यात आलं. तर ही जी इथे भटक्या आणि विमुक्त जातीची मुलं आहेत, ती पहिल्यांदाच शाळेत प्रवेश करून आलेली आहेत. त्यांना आपला भारतीय संस्कृती आणि त्याचं पूर्ण आपल्याला माहिती व्हावी म्हणून आम्ही प्रत्येक सण इथे मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. श्रीमंत, गरीब, राजा, रंग ही जी काही भेदभावना आहे ही रंगाच्या रूपाने नष्ट व्हावी आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या मुलांबरोबर होळी साजरी करावी म्हणून आज इथे रंगपंचमी आणि होळी असा सिग्नल शाळेत कार्यक्रम आयोजित केला. ठाणे शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीप सपाटे यांची नुकतीच विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. या निमित्ताने ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने श्री दिलीप सपाटे यांच्या सत्कार समारंभाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस महापौर सौ मीनाक्षी शिंदे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संजय पितळे, श्री दिलीप सपाटे, श्री दिलीप शिंदे, संजय बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री दिलीप सपाटे यांनी ठाणे शहरातून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली होती. त्यानंतर तरुण भारतसारख्या दैनिकामध्ये श्री दिलीप सपाटे यांनी स्वतःची अशी एक वेगळी छटा उमटवली
आणि त्यानंतर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये श्री दिलीप सपाटे यांचं नाव अत्यंत आदराने घेण्यात येऊ लागलं. श्री दिलीप सपाटे हे विविध सामाजिक कार्यांमध्ये देखील अग्रेसर असतात. नुकतेच विधिमंडळ वार्ताहर संघ या अत्यंत प्रतिष्ठित अशा संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. पत्रकारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी या माध्यमातून आपण प्रयत्न करू, असं यावेळेस श्री दिलीप सपाटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. असं म्हटलं जातं की प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरुचं असणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि गेल्या काही वर्षांमध्ये गुरुची ही जागा ट्रेनर्सने घेतलेली आहे. एखाद्या विषयावर जर सखोल माहिती पाहिजे असेल, एखाद्या विषयावर माणसाला मोटिवेट करायचं असेल, त्याला सर्वांग परिपूर्ण करायचं असेल तर ट्रेनर्सची अत्यंत आवश्यकता असते. एकंदरीतच सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये लाईफ कोच ही संकल्पना देखील खूप मोठ्या प्रमाणात पुढे आलेली आहे. एक्झॅक्टली ट्रेनिंग काय असतं, ट्रेनर्सचं काम कशा पद्धतीने असतं, या संदर्भात माहिती घेण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत श्री विलास मुणगेकर. विलास मुणगेकरांची खासियत काय आहे हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. विलास मुणगेकर हे स्वतः ट्रेनर आहेत. 33 वर्ष ट्रेनर आहेत. 3300 पेक्षा जास्त सेमिनार्स त्यांनी आत्तापर्यंत घेतलेले आहेत. आणि किती विषयावर हा माणूस ट्रेनिंग देतो हे तुम्हाला जर मी सांगितलं तर तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. 2 नाही, 5 नाही, 10 नाही, 15 नाही, 20 नाही, तब्बल 113 विषयांवर विलास मुणगेकर ट्रेनिंग देत असतात. थँक्यू. 113 विषय म्हणजे माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारणपणे ग्रॅज्युएशनला शेवटच्या वर्षामध्ये काहीतरी 12 ते 13 विषय होते आणि ते 13 विषयसुद्धा अभ्यास करताना माझ्या अक्षरशः कंठाची प्राण यायचे. तुम्ही 113 विषयांचा सखोल अभ्यास केलेला आहे. लोकांना 113 विषयांवर तुम्ही मार्गदर्शन करता. कसं काय शक्य होतंय? बरेचसे विषय इंटर रिलेटेड असतात आणि काही विषय हे प्रवाहामध्ये फोर्सफुली तुम्हाला शिकावे लागतात किंवा ते आपोआप येत जात असतात. सो पुन्हा एक लक्षात ठेवा, एका वेळेला एकच गोष्ट, जसं मी शब्द आता वाक्य बोलतोय तरी एक एक शब्द करून बोलतोय, तर ही जी मास्टरी येत असते माणसाकडे ती एक एक करूनच येत असते. त्यासाठी मुद्दामून असं टार्गेट सेट करून ती होत नाही. पण यासाठी खूप अभ्यास करावा लागत असेल, खूप विचार करावा लागत असेल, काय सांगाल? अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. तुकाराम महाराजांचं वाक्यच आहे की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. झाकीर हुसेन आजही 13-13 तास
तो काय म्हणतात ना ती दिवसाची प्रॅक्टिस करतो. या लोकांमध्ये चिल्ला लावण्याचा प्रकार आहे. म्हणजे 40 दिवस एका कायद्यासाठी ते कोंडून घेत असतात. मग एखाद्याला वक्ता बनायचा असेल किंवा चांगला ट्रेनर बनायचा असेल सक्षमपणे, तर कमीत कमी 2.5-3 तासाचा रोजचा सराव असणं गरजेचं आहे. डेमॉस्थेन्स या माणसाला राजाचा एक शिपाई बनायचं होतं, पण त्यांनी तोत्रा बोलत असताना सुद्धा एक चांगला वक्ता बनायचं ठरवलं आणि हा दिवस रात्र बोलण्याची प्रॅक्टिस करायचं छोट्या आरशासमोर गाभाऱ्यात जाऊन. आणि त्यांनी अर्ध डोकं तासून घेतलेलं होतं, म्हणजे अर्ध टक्कल केलेलं होतं, जेणेकरून बाहेर जाण्याचा मोह होऊ नये म्हणून. ही नॉट ओनली बिकेम वन ऑफ द ग्रेटेस्ट स्पीकर, पण तिकडचा अथेन्स मधला तो अनभिक्षित राजा झाला पुढच्या 30 वर्षांकरिता. क्या बात आहे. आणि खऱ्या अर्थाने ट्रेनिंगच्या क्षेत्रातले अनभिषिक्त सम्राट म्हणून आपण विलास मुनगेकरांकडे बघू शकतो. ठाण्यातला माणूस आहे आणि ठाणेकर आहे, त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. विलासजी, काय अर्थ हे ट्रेनिंग, म्हणजे साधारणपणे ट्रेनिंगची आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आवश्यकता का निर्माण झाली आहे? समजा माइंड पॉवरचं ट्रेनिंग असेल, वक्तृत्व कौशल्य विकासाचं ट्रेनिंग असेल, पर्सनल ग्रूमिंग किंवा इमेज बिल्डिंगचं ट्रेनिंग असेल किंवा क्वांटम फिजिक्सचं ट्रेनिंग असेल, तर तो विषय संपूर्ण दिवसभरात किंवा अर्ध्या दिवसामध्ये ते आलेले जो उपस्थित जनसमुदाय आहे, विद्यार्थी वर्ग आहे, त्यांना तो समजावणं हे ट्रेनरचं कौशल्य असायला पाहिजे. थोडंसं आता तुम्ही मगाशी म्हणालात की ट्रेनर हा आजच्या काळातला गुरु बनलेला आहे. जे रिव्हॉल्युशन अमेरिका आणि जपानमध्ये आलं ते ओरिसन स्वेट मार्डन, नेपोलियन हिल, डेल कार्नेगी या लोकांनी केलेलं आहे आणि 95 पासून भारतामध्ये ते अधिक रुजू झालेलं आहे. आणि प्रत्येक कंपनीला आता जाणीव झालेली आहे की ट्रेनिंग शिवाय आपला जो समुदाय आहे त्यांचा इफेक्टिव्हनेस, त्यांची एफिशियन्सी वाढणार नाही. फोर्स मधल्या जेवढ्या फोर्स 500 कंपन्याज आहेत, प्रत्येक कंपनी ही ट्रेनिंगला महत्व देते. अब्राहम लिंकनचं एक वाक्य आहे की झाड कापण्यासाठी जर तुमच्याकडे 8 तासाचा वेळ असेल तर 6 तास तुम्ही कुऱ्हाडीला धार काढण्याकरता देणं गरजेचं. बरोबर. मुनगेकरांचं एक ट्रेनिंग सेशन नेमकं कसं असतं याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे आपल्याकडे. ही क्लिप बघू आणि मग पुढची चर्चा करू. प्रचंड एनर्जी असते तुमच्या या ट्रेनिंगमध्ये आणि ऑडियन्सला खेळून ठेवण्याची ताकद असते. मला सांगा, आज तुम्ही तर या क्षेत्रातलं एक दिग्गज नाव आहे, परंतु जर का एखाद्या माणसाला ट्रेनर व्हायचं असेल त्याच्यामध्ये काय क्वालिटीज असल्या पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे एखादा चांगला ट्रेनर असेल त्याच्याकडून त्यांनी ते मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. पुन्हा त्यांनी अर्जुन पण होणं आवश्यक आहे आणि एकलव्यही होणं गरजेचं आहे. सो स्टीवन कवी असतील, रॉबिन शर्मा असेल, अँथोनी रॉबिन्स असेल, वेगवेगळे जे दिग्गज ट्रेनर आहेत यांचं जाऊन प्रत्यक्षात ट्रेनिंग बघणं आवश्यकता आहे. आणि पर्पज हॅज टू बी हाऊ कॅन आय बी इफेक्टिव्ह ट्रेनर. आज लकीली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपण वावरत आहोत. सो पूर्वीच्या ट्रेनर्सना, राजे महाराजांना ही सुविधा उपलब्ध नव्हती. आज इंटरनेट अवेलेबल आहे, यूट्यूब आहे, तुमचं गुगल आहे. गुगल हे तुमचे बाबा झालेले आहेत. सो यातून जेवढं मार्गदर्शन मिळवता येईल हे सर्व स्तरांवरचं मार्गदर्शन घेत एका ट्रेनरने घडायचं असतं. आणि नुसतंच ट्रेनिंग नव्हे तर ती तुमची पेशकश ही आवाजाच्या माध्यमातून होत असते. सो हार्मोनियमच्या माध्यमातून स्वतःच्या आवाजाचा विकास साधणं पण तितकंच महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. आज खूप मोठ्या प्रमाणात ट्रेनर्स आपल्याला मार्केटमध्ये दिसत असतात. नेमकं आम्ही शोधायचं कसं? ही जी गर्दी आज वाढू लागलेली आहे कारण प्रत्येकाला वाटतं की जे रिस्पेक्ट, जी लोकप्रियता ट्रेनरला मिळते, सो मी सुद्धा झालं पाहिजे. पुन्हा ते जोपर्यंत माझ्या आतल्या कोर कॉम्पिटन्सी जी म्हणतात त्याच्याशी जुळत नसेल तर ट्रेनर बनायचं नाही. कारण मला एक उदाहरण आठवत आहे, संस्कार मालिकेचे जे लेखक होते त्यांनी दिलेलं होतं की एका घोड्याला ट्रेनिंग देत असताना 12 ट्रेनर्स जगभरातून मागवले होते आणि 4थ्या आठवड्यातला जो ट्रेनर होता नेमका त्याचा दुसऱ्या दिवशी पायात खिळा गेला आणि त्याचं ते लंगडणं घोड्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये गेलेलं. एक्झॅक्टली. सो एक शिक्षक जो असतो तो काहीतरी चुकीचं सांगितलं असेल तर ते 2 लाख लोकांपर्यंत पोहोचतं. कारण पालकांपेक्षा, इतर लोकांपेक्षा शिक्षकांवरचा जो शिष्याचा विश्वास असतो तो गहरा असतो. सो जोपर्यंत मी परफेक्ट नसेन तोपर्यंत ट्रेनर म्हणून स्वतःला पेश करू नये. इट इज नॉट परफेक्ट, इट इज नॉट
प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, बट इट इज परफेक्ट प्रॅक्टिस दॅट मेक्स अ मॅन परफेक्ट. एक्झॅक्टली. सो ट्रेनरनी याची काळजी घ्यायची, आणि जो ट्रेनर आहे त्यांनी सुद्धा स्वतः एक विद्यार्थी बनून अधिक प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. पण ह्या सगळ्यासाठी काही नियम आहेत का, की काही नियम ट्रेनरसाठी आहेत का? अतिशय महत्वाचा नियम म्हणजे एक टायमिंगचं महत्व. विशिष्ट वेळेलाच तुमचं ट्रेनिंग चालू झालं पाहिजे आणि विशिष्ट वेळेला संपलं पाहिजे. जे कमिटमेंट आहे, दिलेला शब्द आहे, जो पाळणारा ट्रेनर असतो तो पुढे यशस्वी होताना दिसतो. पुन्हा बोले तैसा चाले हे असणंच गरजेचं आहे. पण मी जे शिकवतो आहे ते प्रत्यक्षात आचरणात आणण्याची सवय जर त्या ट्रेनरकडे असेल तर तो जे काय बोलत असतो ते नॅचरल वाटतं आणि माणसांचा विश्वास त्याच्यावर अधिक खुलतो. एक शेवटचा प्रश्न माझ्या डोक्यात आत्ताच आलेला आहे. अनेक कंपन्यांसाठी तुम्ही ट्रेनिंग देतात, पण बऱ्याचदा असं लक्षात येतं की ट्रेनिंग दिल्यानंतर कर्मचारी काही प्रमाणामध्ये नंतर मग आपण शाळेत म्हणायचो ना की पुढचं पाठ मागचं सपाट, मग हे करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या डिरेक्टर्सनेच ट्रेनर होणं आता गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? पहिली गोष्ट, तो समस्या काय ती लक्षात ठेवा की एखाद्या ट्रेनिंगचा इम्पॅक्ट 7 दिवस 1 महिन्यापर्यंत चालतो, पण आपण आज आंघोळ केली तर ती 2 दिवस 3 दिवस चालणार नाही. व्यायाम 3 महिने केल्यानंतर तो आयुष्यभरासाठी पुरणार नाही. मोबाईल मला रोजच्या रोज रिचार्ज करावा लागतो, तसं सतत ट्रेनिंग, जपानमध्ये त्याला शब्द आहे कैझन, म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, हे लोकांना करणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी वर्ग जो बसलेला असतो, बऱ्याच वेळेला मी यांच्यासाठी काम करतो, हा मारो धंदोचे या हिशोबाने बसलेला नसतो. आणि म्हणून ट्रेनरला मला सगळंच सांगता येईल नाही याची जाणीव मालकाने ठेवायची आहे. आणि म्हणून स्वतः सुद्धा एक चांगला प्रशिक्षक असण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. सो बऱ्याच वेळेला ट्रेनर पर्यंत विषय पोचेपर्यंत वेळ लागतो. त्यामुळे मला जे काय सांगायचं आहे ते मी माझ्या आपल्या सभासदांपर्यंत, कर्मचाऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोचवू शकत असेल तर ते जास्त मला रिझल्ट प्रोड्यूस करण्यास उपयुक्त. जाता जाता ट्रेनिंगवरचा तुमचं एक ब्रह्मवाक्य जे आपली स्टाईल आहे. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला जर जबरदस्त यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला म्हणजे स्वतःची जी प्रेझेंटेबिलिटी आहे, 4 लोकांसमोर मार्गदर्शन करताना माझं वावरणं. कारण एक एमर्सनचं जबरदस्त वाक्य आहे की नथिंग ग्रेट वॉज एव्हर अचीव्ड विदाउट एन्थुझियाझम. सतत तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असणं गरजेचं आहे विषयानुरूप, आणि तो उत्साह तुमच्या देहबोलीतून सळसळला पाहिजे. एक्झॅक्टली. उत्साह देहबोलीतून सळसळला पाहिजे, सातत्याने चेहऱ्यावर तुमचं हसतमुखपणा असला पाहिजे. याच विषयावर, याच विषयाच्या अनुषंगाने आपण पुढच्या भागामध्ये विलास मुणगेकर यांना पुन्हा भेटणार आहोत, आणि तो भाग असणार आहे स्वतःशी संवाद, स्मरणचित्र. अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारचा हा सगळा सब्जेक्ट असणार आहे. या विषयावर आत्ता आपण आमच्याशी बोललात. थँक्यू व्हेरी मच. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम, हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.